आजवार दिनांक 11 सप्टेंबर 2025 आज एक सुंदर अशी बोधकथा सांगणार आहे तुम्हाला। ज्या बोधकथेचं नाव आहे इगो। कशाला म्हणतो रे आपण इगो? आपण एक म्हणतो त्याला खूप इगो आहे, त्याचा इगो दुखावला। या इगो विषयी मी तुम्हाला आज एक कथा सांगणार आहे। कथा अशी आहे, एक कावळा होता। कावळा कावळा माहिती कसा असतो रे? कावळ्याचा रंग कसा ओरडतो रे तो काय खातो? मांस खातो। मेलेले जे प्राणी असतात या प्राण्यांचं काय करतो? मांस खातो। असंच एकदा एका कावळ्यानं काय केलं, एक भला मोठा मांसाचा तुकडा आपल्या चोचीमध्ये घेतला आणि चोचीमध्ये घेतल्यानंतर त्याला वाटलं काय करावं, आपण हा मांसाचा तुकडा मस्तपैकी निवांत दूर जाऊन कुठेतरी बसून काय करावा, खावा। आणि तो तुकडा घेऊन तो आकाशामध्ये उडाला ना। आकाशामध्ये उडाल्यानंतर हे काय गिधाडाने बघितलं। गिधाड माहिती? मेलेल्या प्राण्याचे लसके तोडणारे गिधाड माहिती ना? आणि भले 2-4 गिधाड लागलेले त्या कावळ्याच्या माग। कावळा पुढं गिधाड माग, कावळा पुढं गिधाड माग। कावळ्याला वाटलं आपण जरा उंच उडावं या गिधाडापेक्षा, पण कावळ्याला त्या पायामध्ये असलेल्या तुकड्यामुळे, त्या ओझ्यामुळे काय होता येईना, उंच उडता येईना ना। तरी तो पळत 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 काय करत होता, उडत होता। पाठीमागे गिधाड त्याच्या मागे लागलेली होती। तेवढ्यामध्ये आकाशामध्ये उडणारा उंच गरुड त्या ठिकाणी आला आणि त्या कावळ्याला म्हणाला, का रे कावळ्या दादा का पळतोय? ते म्हणाले, बघ ना रे, मी एवढ्या मेहनतीने एक मांसाचा तुकडा आणलाय आणि ही गिधाड माझ्या माग पाठीमाग लागली। ही गिधाड मला पण खाऊन टाकतील। मी उंच उडावं पण मी उंचही उडू शकत नाही। त्यावर तो गरुड हसला आणि त्याला म्हणाला, अरे तू एक काम कर ना, ही गिधाड तुझ्या पाठीमाग कशामुळे आहेत? या मांसाच्या तुकड्यामुळेच आहेत ना। सोड त्याला खाली, दुसरा मिळवू आपण। सोडला ना कावळ्याने तो मांसाचा तुकडा खाली जमिनीवर। ज्या क्षणी तो मांसाचा तुकडा कावळ्यानं पायातून खाली सोडला, त्या क्षणी ते पाठीमागे लागलेली 4 गिधाड त्या तुकड्याकडे झेपावली आणि कावळा काय झाला, मोकळा झाला आणि दूर उडून गेला। त्या गिधाडांच्या भीतीपासून तो मुक्त झाला। बरोबर आहे का? असंच होतंय आपल्या जीवनामध्ये सुद्धा। त्या कावळ्यानं जसं पायामध्ये तो मांसाचा तुकडा धरला, त्याला तो सोडवत नव्हता आणि सोडवत नसल्यामुळं त्याची फजिती होत होती, त्याच्या मागे मृत्यू लागला होता। अगदी तसंच आपण आपल्या मनामध्ये धरलेला मांसाचा तुकडा म्हणजे काय आहे? आपला इगो। काय आहे? आपला इगो, आपली ईर्ष्या। ही आपल्याला चांगलं जगू देत नाही, स्वच्छंदपणे आपल्याला जगू देत नाही, मन मोकळेपणाने आपल्याला जगू देत नाही। म्हणून त्या कावळ्यानं जसा तो मांसाचा तुकडा खाली सोडून दिला, तसं प्रत्येक माणसानं काय केलं पाहिजे? आपला इगो दूर केला पाहिजे। इगो आपण काय केला पाहिजे? सोडून दिला पाहिजे। मीपणा, आपल्या स्वतःविषयीच्या आपल्या भ्रामक कल्पना, आपण खूप विद्वान आहोत, आपण खूप हुशार आहोत, आपल्याला सगळं कळतं, आपण दादा आहोत, आपल्यापेक्षा मोठा कोणी नाही, आपल्याकडे भरपूर संपत्ती आहे। या सगळ्या आपल्या भ्रामक कल्पना आहेत, हा आपला इगो आहे। अरे हे जग खूप मोठं आहे, या जगामध्ये खूप श्रीमंत लोक आहेत आणि त्या मांसाच्या तुकड्यामुळं त्या गिधाडांची
शत्रुत्व घेतलं तसं आपण या युगोमुळे सुद्धा काय करतोय, कधी कधी आपल्याच माणसाबरोबर, आपल्या नातेवाईकाबरोबर या युगोमुळे आपलं पण काय होतं, शत्रुत्व तयार होतं. हे युगो नावाचं ओझं सोडल्याशिवाय आपण उंच होणारी घेऊ शकणार नाही. म्हणून हा युगो बिलकुल कामाचा नाही. ठीक आहे. खूप खूप धन्यवाद.